छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे। या जोरदार पावसाने नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं। या जोरदार पावसाने महामार्गावर आणि रस्त्यावर देखील पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। काहींच्या गाड्यांमध्ये पाणी गेल्याने गाड्या देखील बंद पडल्याच्या घटना घडल्या। या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस पडलाय। ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल त्या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मुख्य मार्गावर सुद्धा पाणी साचलेलं आहे। आपण जर पाहत असाल तर मी मुख्य मार्गावर आहे। या ठिकाणी वाहनं येतात मात्र तरी सुद्धा पाणी पूर्णपणे साचल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते। पाणी निचरा व्हायला सुद्धा जागा नाहीये, त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो। फक्त हे रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनाच नाही तर शेजारी असणाऱ्या दुकानदारांना सुद्धा त्याचा त्रास सहन करावा लागतो। येणाऱ्या जाणाऱ्यांना सुद्धा त्या पाण्याचा सामना करावा लागतोय। आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक आहेत, त्यांना विचारूयात, कारण मोटरसायकल सुद्धा ते चालू होत नाही असं सांगतात। तो काय सांगणार, काय परिस्थिती पाण्याची? सर, छत्रपती संभाजीनगरमध्ये बीड बायपास एरियामध्ये बंबाटनगरच्या अपोजिट विरस टाइल्स हब याच्या समोर खूप सारं पाणी झालेलं आहे आणि मी या रोडनी इकडनं इकडे जाण्याचा प्रयत्न करतोय घराकडे। तर घराकडे जाताना माझी गाडी बंद पडली आहे, गाडी चालू होत नाहीये। पाणी खूप सारं जमा झालेलं आहे इथं। बरं, पाण्याचा निसार होण्याला मार्गच नाहीये जवळपास। आता जेसीबीने आज त्यांनी जेव्हा पाणी इथे तुंबलं त्याच्यानंतर त्यांनी पाण्याचा प्रवाह मोकळा केला आहे आणि जेसीबीने काम करून ते आताशी कुठे पाणी आता चाललंय। आता जर जास्त प्रमाणात जर पाऊस झाला असता तर लोकांच्या घराघरात पाणी गेलं असतं, अजून जास्त नुकसान झालं असतं। मुख्य रस्त्यावरच हे पाणी पाहायला मिळते आणि नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। त्यांचं असं मत आहे की हे पाणी काढण्यात यावं, अन्यथा व्यापाऱ्यांचे नुकसान होईल आणि सर्वसामान्य जनतेला सुद्धा याचा फटका बसेल। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।